मोबाईल 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 हळू 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 लागत नाही लागत नाही. आरोपीला आज कोर्टापुढे हजर केलं होतं. ही तिसरी वेळ होती. पहिल्या रिमांडला हजर केलं त्यावेळेस 7 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. दुसऱ्यांदा हजर केलं त्यावेळेस 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. आणि आज पुन्हा तिसऱ्यांदा हजर केल्यानंतर 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मागितली गेली होती. त्याचं कारण असं की अजूनही तपासाचं काम अर्धवट आहे आणि आरोपी हा तपासात सहकार्य करत नाहीये आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याचा अजून तपास करणं गरजेचं आहे आणि ह्याकरता 3 दिवसाची पोलीस कस्टडी वाढवून मिळावी असं सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. याच्या विरुद्ध आरोपीचे वकील त्यांनी असं सांगितलं की पहिल्या प्रथम ज्यावेळेस रिमांड मागितला आणि त्याच्याकरता जी कारणं दिली होती तीच कारणं दुसऱ्या रिमांडला वापरण्यात आली आणि आज जे पुन्हा 3 दिवसाचं रिमांड मागतायत तर आता रिमांड मागण्याचं काही कारण नाही, कारण पोलीस तपास झालेला आहे, पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळं आरोपीला पोलीस कस्टडीत ठेवण्याचं किंवा पाठवण्याचं काही कारण नाही असं एकंदरीत त्यांचा म्हणण्याचा रोख होता. त्यानंतर मी कोर्टापुढे माझं म्हणणं मांडलं. मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे त्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्णता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे. तर हा जो काही तपास अजून पूर्ण झालेला नाहीये त्याकरता तपास यंत्रणेला दोषी ठरवता येणार नाही, कारण याच्या मागे तपासाच्या कामामध्ये आरोपी किती सहकार्य करतो हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मग जे आरोपीच्या वकिलांमार्फत जे कोर्टापुढे निवेदन केलं होतं की 30 कारणं पुढे आणली जातात तर माझं म्हणणं असं होतं की 30 कारणं पुढे मांडली जातात त्याचं कारण असं की पहिल्या वेळेस जी कारणं होती त्याचा पूर्ण तपास झाला नाही म्हणून दुसऱ्या वेळेस काही कारणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि आज देखील तीच परिस्थिती आहे. आणि ह्या सगळ्याच्या मागचं जे कारण आहे हा जो आरोपी आहे तो तपासामध्ये सहकार्य करत नाहीये. तर मूळ मुद्दा याच्यामध्ये असा आहे की नॉन कोऑपरेशन ऑफ द एक्यूज इन द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं हे कारण आहे. त्यामुळं याचा फायदा देता येणार नाहीये, आरोपीला देता येणार नाही. आणि त्याशिवाय पुन्हा मी असं सांगितलं की हे जे आरोप केले गेलेले आहे ते फार अत्यंत हीनस अशा स्वरूपाचे आहेत, समाज विघातक हे सगळे त्यांनी केलेलं आहे. अनेक जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतील असं ह्या आरोपीने कृत्य केलेलं आहे. समाज देखील अनस्टेबल होईल असं त्याने हे कृत्य केलेलं आहे. तर ही जी मागणी केलेली आहे 3 दिवसाची तपासाकरता मागितली गेलेली आहे त्या मागणीचा विचार ह्या सगळ्या कारणांचा संदर्भात केला गेला पाहिजे. आणि त्यामुळं ही जी 3 दिवसाची जी पोलीस कस्टडी मागितलेली आहे ती देण्यात यावी, कारण इंट्रिकसी जी आहे, इंट्रिकसी आणि कॉम्प्लेक्सिटी ऑफ द एलिगेशन्स तर हे अत्यंत महत्वाचं आहे. हे फार अत्यंत गुंतागुंतीचं आहे, हे साधं नाहीये. सर यामध्ये एक महत्वाचं होतं की क्लोन रिपोर्टची चर्चा झाली की क्लोन रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाले होते फॉरेन्सिक लॅबमध्ये एसआयटीने म्हटलं किंवा सरकारी वकिलांनी म्हटलं. क्लोन रिपोर्ट नक्की काय असतो आणि अनेक त्यांनी काही डुप्लिकेट नावं देखील सेव्ह केली असतील अनेक नेत्यांची म्हणा किंवा लोकांचे असं देखील झाले. आता तपासामध्ये 2 रिपोर्ट मिळाले किंवा काय
त्याचा आरोपीला त्याची काय माहिती दिली जात नाहीये. बरोबर. ते त्यांनी कसं काय म्हटलंय हे मला काय माहित नाहीये. असेलही परंतु निश्चित त्या रिपोर्टचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यामुळे त्याचा काय आरोपीला काय फायदा होतो. आणि जर होत आहे नाही होत आहे तर ही स्टेज नाहीये त्याची. आरोपीची पोलीस कस्टडी वाढवून द्यावी किंवा नाही याचा विचार करण्याकरता त्याचा ह्या ज्या रिपोर्टचा काही उपयोग होत नाहीये.